नमस्कार. आज नाश्त्याला काय आहे, डब्याला काय आहे, हे रोजचेच सतावणारे प्रश्न. म्हणूनच आज आपण पौष्टिक, रुचकर, अगदी लुसलुशीत असा सर्वांना आवडेलच असा पदार्थ म्हणजे आंबोळी. तर अशी ही मऊ लुसलुशीत आंबोळी आपण बनवणार आहोत. अशी आंबोळी बनवण्यासाठी डाळ, तांदळाचे प्रमाण कसे घ्यायचे, किती वेळ भिजवायचे, यासाठी लागणाऱ्या ट्रिक्स आणि टिप्स आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर अशी ही आंबोळी आपण ओल्या नारळाच्या चटणीबरोबरही खाऊ शकता. खूपच छान लागते आणि आवडत असेल तर बटाट्याच्या चमचमीत भाजीबरोबरही खाऊ शकता. जर आजची ही रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचे व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल. आंबोळी हा पोटभरीचा आणि पौष्टिक पदार्थ आहे. या आंबोळी बनवण्यासाठी आपण इथे उडदाची डाळ वापरणार आहोत. उडदाची डाळ ही खूप पौष्टिक असते आणि महत्त्वाचं म्हणजे ती खाल्ल्यानंतर बराच वेळ आपल्याला पोट भरल्यासारखंही वाटतं. तर आता पुढची कृती पाहण्यापूर्वी मी आपल्या सर्वांचे आपल्या आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते. तर ही आपण जी मोठा बाऊल उडदाची डाळ घेतली आहे ती आता एका भांड्यात काढून घेते. डाळी जेव्हा आपण बाजारातून आणतो तेव्हा त्याला बऱ्याच प्रमाणात पावडर लावलेली असते आणि ती पावडर निघून जावी म्हणून ही डाळ आपण अशा पद्धतीने पाण्याखाली 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहोत. आपण एक वाटी इथे डाळ घेणार आहोत. तर त्यासाठी हाच बाऊल असे 3 भरलेले बाऊल आपण तांदूळ घेणार आहोत. 1, 2 आणि 3 असे आपण 3 बाऊल तांदूळ घेतले. तांदूळ सुद्धा आपण व्यवस्थित चोळून हाताने धुवून घेणार आहोत 2 ते 3 पाण्याने. आणि हे तांदूळ साधारणतः जुने हवे. घरात कुठलेही तांदूळ असतील पण ते जुने हवे. ह्यासाठी आपल्याला रेशनिंगचे किंवा उकडीचे तांदूळ मिळाले तर चांगलंच, पण तांदूळ जुने हवे. तर अशा रीतीने डाळ आणि तांदूळ अगदी स्वच्छ मी 2-3 पाण्याने धुवून घेतली आहे आणि त्यामध्ये आता हे पाणी घालून घेतले. आपण पाहू शकता डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजेल एवढं मी त्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये मी अर्धा चमचा मेथी दाणे घालणार आहे. हे मेथी दाणे मी तांदळामध्ये घालते आहे म्हणजे ते पण छान भिजतील. तर अशा रीतीने हे आपण भिजत ठेवणार आहोत. आत्ता मी साधारणतः दुपारी 2-3 वाजता हे भिजत ठेवलेले आहेत. आणि आजची ही रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर आता हे 2:30-3 वाजता मी भिजत ठेवलेले आहेत. आणि आता रात्री साधारणतः 10 वाजलेत. तर 10 वाजता आपण पाहू शकता हे आपले डाळ आणि तांदूळ साधारणतः 6-7 तास असे भिजलेले आहेत. तांदूळ कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 8-9 तास आपण भिजवू शकता. साधारण थंडीच्या दिवसात तुम्ही 8-9 तास भिजवू शकता. हे बघा खूप छान आपले असे डाळ आणि तांदूळ भिजून तयार आहेत. तांदूळाचं मी पाणी काढून घेणार आहे, परंतु हे जे डाळीचं जे पाणी आहे ते मी एका भांड्यात काढून घेते. हे पाणी आपण डाळ तांदूळ वाटत असताना वापरणार आहोत म्हणून या भांड्यात मी काढून ठेवले. आणि तांदळाचं पाणी आपण तसंच काढून टाकलेलं आहे. तर अशा रीतीने डाळ आणि तांदळाचं पाणी मी काढून घेतलेलं आहे. सर्वात पहिल्यांदा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी उडदाची डाळ घेऊयात आणि ती वाटून घेऊयात आणि अर्धी नंतर वाटूयात. थोडंसं त्यात मी अगदी पाणी घातलेलं आहे, 4-5 चमचे. खूप पाणी पण नाही घालायचं, लागलं तर पुन्हा थोडंसं पाणी घालूयात. तर अशा रीतीने मग हे मिक्सरवरती छान वाटून घेतलेलं आहे. बघा आपण पाहू शकता खूप छान असं आपलं उडदाची डाळ इथे अशी वाटून तयार आहे. अगदी फ्लफी दिसते. ही मी एका भांड्यात काढते. हे भांडं मी मुद्दामून मोठं घेतलेलं आहे कारण की आपण पीठ फर्मेंट करायला ठेवू तेव्हा ते गरजेचं राहील. तर उरलेली डाळही मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी घालून वाटून घेणार आहोत आणि तीही काढून ठेवली. आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तांदूळ घेते. तांदूळसुद्धा आपल्याला साधारणतः 3 बॅचमध्ये वाटावे लागतील. तर तांदळामध्ये सुद्धा मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. तांदूळ आपल्याला एकदम बारीकपणेही वाटायचं नाही आहेत आणि खूप जाडसरही नाही ठेवायचे, मध्यम असे आपल्याला वाटून घ्यायचे. आणि हे वाटलेले जे तांदूळ आहेत हेही आपण आता आपल्या त्या उडदाच्या डाळीमध्ये घालून घेऊयात आणि पुन्हा पुढची तांदूळ आपण अशाच पद्धतीने 2दा वाटून घेणार आहोत आणि तेही असे डाळीमध्ये आपण घालून घेतो आहे. हे बघा पुन्हा आपण जे तांदूळ वाटलेत ते घालून घेतो आहे. तर असं हे डाळ आणि तांदूळ आपण फर्मेंट होण्यासाठी एखाद्या उबदार ठिकाणी ठेवणार आहोत. आपल्याकडे असं मायक्रोवेव्ह असेल तर त्यामध्येही ठेवू शकता. तर हे डाळ आणि तांदूळ आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. साधारणतः 4 ते 5 मिनटं असं हलवून आपण एकत्र करणार आहोत म्हणजे ते व्यवस्थित छान मिक्स होतील. तर आता हे डाळ तांदूळ छान मिक्स झालेले आहेत. आता हे आपण रात्रभर असेच फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहोत. एखाद्या उबदार जागेवर आपण हे ठेवून द्यायचे.
आता हे मी ठेवून देते आणि अशा रीतीनं हे आपले जे डाळ तांदूळ रात्रभर छान भिजलेले आहेत, फर्मेंट झालेत आणि आता सकाळी आपण पाहू शकता किती छान ते डाळ आणि तांदूळ फर्मेंट झालेले आहेत, फुगून वर आलेले आहेत। आणि अशाच पद्धतीने जेव्हा आपण आपलं जे पीठ आहे ते फर्मेंट होतं तेव्हा आपले जे आंबोळी आहे ती खूपच छान मऊ लुसलुशीत आणि चवदार होते। तर आता हे पीठ जे आंबवलेलं आपलं आहे ते खूप छान आंबवलं गेलं आहे। तर अशीच आपल्याला साधारणतः आंबवून हवं आहे पीठ। तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ते पुन्हा साधारण 3-4 मिनटं पुन्हा असं हलवून आपण व्यवस्थित ते मिक्स करून घेतलेलं आहे। आपण पाहू शकता किती छान फ्लफी असं आपलं पीठ तयार आहे। आंबोळी बरोबर खाण्यासाठी रुचकर आणि चमचमीत अशी आपण ओल्या खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे। त्याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, आपण नक्की पहा आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते। अवश्य आपण ही चटणी बनवून पहा, अत्यंत पौष्टिक आणि रुचकर अशी ही चटणी तयार होते। ह्याची रेसिपी आपण नक्कीच आपल्या चॅनलवर जाऊन पहा। तर आता ही चटणी बनवून झालेली आहे आणि हे आपलं पीठही आपण पाहू शकता किती छान तयार झालेलं आहे। मी एका छोट्या भांड्यात काढून घेतलं आहे, आधी जेवढं लागेल तेवढं पीठ काढून घेतलं आहे, त्यात थोडं मीठ घालून घेतलं आणि हलवलं आहे। आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी साधारणतः अशी हवी आहे। आणि इकडे पॅन गरम करायला ठेवलं होतं, कांद्याने मी त्याला तेल लावून घेते, पॅनला चांगलं ग्रीस करून घेते आणि त्याच्यावरती मध्यम आचेवरती आता आपला हा पॅन आहे, थोडासा हाय फ्लेम म्हटलं तरी चालेल, त्याच्यावरती मी बॅटर घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित फिरवून घ्यायचं। खूप पातळ नाही करायची, आंबोळी साधारणतः जाडच असते। आणि आता मी गॅस थोडासा मध्यम आचेवर केलेला आहे। आपण पाहू शकता खूप छान जाळी फुटलेली आहे तिला आणि त्यानंतर मी पलटून घेतलेली आहे। याला आपण तेल किंवा तूप आपल्या आवडीनुसार लावू शकता। मी इथे आता थोडंसं तूप लावून घेते, आपल्याला आवडेल त्याप्रमाणे आपण करू शकता, तेल लावलं तरीही चालेल। तर अशा रीतीने दोन्ही बाजूने मी आंबोळी शेकून घेतलेली आहे आणि खूप छान असा आंबोळीचा आपल्या रंग आलेला आहे। तर ही आंबोळी मी आता काढून घेते एका प्लेटमध्ये आणि अशा पद्धतीने आपण बाकीच्याही आंबोळ्या बनवणार आहोत। तव्याला आपण आधी ग्रीस करणार आहोत कांद्याच्या साहाय्याने, खूप छान जाळी पडते पहा आणि आणखी थोडंसं भिजल्यानंतर आणखी खूप छान त्याला जाळी पडणार आहे। अशा पद्धतीने जर आपण आंबोळी बनवली तर ती अगदी दिवसभर सुद्धा छान मऊ लुसलुशीत राहू शकते आणि आपण ती डब्यालाही देऊ शकता किंवा प्रवासातही नेऊ शकता। आंबोळी ही मुख्यत्वे करून ओल्या नारळाच्या चटणीबरोबर किंवा काळ्या वाटाण्याच्या भाजीबरोबर, अगदी नॉनव्हेज बरोबरही खाल्ली जाते किंवा अगदी चहा बरोबरही खाल्ली जाते। तर अशी ही मऊ लुसलुशीत आंबोळी आपण नक्की करून पहा आणि आपला अभिप्राय मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्याला ही कशी वाटली आजची रेसिपी हेही सांगा। तर पुन्हा भेटूया अशाच छान रेसिपींसह। तोवर आनंदी रहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत रहा आरोग्य रुची किचन कट्टा। धन्यवाद।